सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज आपण आलो आहोत नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे। नाशिकची ही अतिशय प्राचीन लेणी असून या लेणीला पांडव लेणी देखील म्हटलं जातं। पण पांडवांचा इथे काहीही पुरातत्वीय पुरावा नाही, परंतु या शब्दांचा अपभ्रंश झाल्यामुळे याला पांडव लेणी नाव पडलेलं आहे। आपण जर बघितलं प्राचीन काळामध्ये पिवळ्या रंगाला पंडरू असं हे नाव होतं पाली भाषेमध्ये। आणि ज्यावेळेस येथील जे भिक्खुगण असायचे त्यांचे जे चिवर होते ते चिवर होते पिवळ्या रंगाचे। आणि ते पिवळ्या रंगाचे चिवर असल्यामुळे इथं हजारोच्या संख्येने भिक्खूंचा संघ असायचा। म्हणजे हजारो भिक्खू इथे वास्तव्यास होते। आणि त्यावेळेस वर्षावसाच्या काळामध्ये ज्यावेळेस इथे अमाप भिक्खूंची गर्दी असायची त्यावेळेस उपासकांची देखील हजारोच्या संख्येने गर्दी असायची। धम्माचे ज्ञान घेण्यासाठी लोककल्याणकारी मार्गाचं अनुसरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपासक वर्ग या लेणीवर येत असत। आणि भिक्खूंच्या मोठ्या संख्येमुळे ज्यावेळेस कोणी नवीन व्यक्ती या खाली जे नगर असत त्या नगरामध्ये येत असत तर त्यावेळी ते व्यक्ती त्यांना साहजिकच प्रश्न पडला असायचा की पिवळे वस्त्रधारी हे लोक कोण आहेत, म्हणजे पंडू वस्त्रधारी। त्यावेळेस पंडू वस्त्रधारी म्हणजे मग ते भिक्खू असायचे असं ते सांगत। पण मग कालांतराने पंडू लोक राहतात तिथे असे लोक त्यांना सांगायचे, किंवा इथं जे लोक वास्तव्यास होते ते त्यांना सांगा पंडू वस्त्रधारी लोक राहतात। मग पंडू लोक वस्त्रधारी म्हणता म्हणता पंडू लेणी म्हणायला गेले। त्यानंतर पंडू शब्दाचा पांडू हा अपभ्रंश झाला। आणि आपण जर पुरातत्व खात्यात जर बघितलं तर पांडू केव्ज म्हणूनच या लेणीचा उल्लेख आहे। त्यानंतर काय झालं, 100-150 वर्षापूर्वी एक आख्यायिका जोडली गेली की ही जी लेणी आहे ही लेणी पांडवांनी एका रात्रीत कोरली आणि त्यामुळे ह्या लेणीचं नाव पांडव लेणी आहे। पांडूचं पांडव लेणी असं हा शब्दांचा अपभ्रंश झालेला आहे। त्यामुळे जे नवीन लोक या ठिकाणी येतात त्यांनी कृपया येथील शिल्पकलेचा अभ्यास करावा, येथील शिलालेखांचा अभ्यास करावा आणि मगच या लेणीला पांडव लेणी असं म्हणावं। आत्ता आपण आलो आहोत लेणी क्रमांक 11 येथे। जर आपण बघितलं बुद्ध धम्मामध्ये ज्या ही लेणी तयार केल्या आहे सातवाहन राजेंनी, ते लेणी तयार करताना त्यांनी सुरुवातीला लेणी तयार झाल्यानंतर त्या लेणीच्या बाहेर एक शिलालेख कोरून ठेवलेला आहे। हा शिलालेख त्या दानकर्त्याचा त्यामध्ये उल्लेख असायचा आणि यामुळे आपल्याला त्या लेणींचा काळ आणि ही लेणी कोणी दान दिली हे आपल्याला समजण्यास मदत होते। म्हणजे आपण जर बघितलं ही परंपरा सम्राट अशोकांपासून सुरुवात झाली आहे। सम्राट अशोकांनी जर या लिपीचा जर वापर केला नसता तर आपल्याला आजही कळालं नसते की धम्मलिपी नावाची काही लिपी त्या काळामध्ये अस्तित्वात होती। त्यामुळे सम्राट अशोकांचा दूरदृष्टीपणा आपल्याला या शिलालेखांमधून आपल्याला समजण्यास मदत होते। आणि ज्याप्रमाणे आपण बघतो सम्राट अशोकांचा इतिहास जसा काही लेखकांनी अतिशय वेगळा लिहून ठेवलेला आहे, पण जर आपण गिरनारचे शिलालेख वाचले तर आपल्याला समजते की सम्राट अशोक किती धम्मदायद होते, किती दानशूर होते, समाजाप्रती जनतेप्रती त्यांचं किती करुणा होती, प्रेम होती, हे आपल्याला त्या शिलालेखांमधून समजण्यास मदत होते। म्हणजे ते आपले लिखित पुरावे आपल्याला प्रत्यक्ष त्या शिलालेखामध्ये आपल्याला दिसतात। तर आपण 11 नंबरचा हा जो शिलालेख आहे या शिलालेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की या शिलालेखामध्ये जे स्वस्तिक दिसतंय आपल्याला, हे स्वस्तिक जर बघितलं तर आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये हे महत्त्वाचं प्रतीक समजलं जातं। पण त्या अगोदर जर आपण विचार केला की हे स्वस्तिक हे प्रतीक कोणत्या संस्कृतीतून आलेलं आहे तर आपल्याला समजतं की ही बौद्ध संस्कृतीमधून हे प्रतीक हिंदू धर्मामध्ये कॉपी करण्यात आलेलं आहे। कारण आपण जर प्रत्येक शिलालेखामध्ये जर बघितलं तर आपल्याला स्वस्तिकपासून त्या शिलालेखाची सुरुवात होताना दिसते। तर बौद्ध संस्कृतीमध्ये या स्वस्तिकचा अर्थ काय आहे तर याचा 4 आर्य सत्य देखील याला म्हणतात, याला कार्यकारण भाव देखील म्हणतात। तसेच याला अजून एक वेगळा अर्थ देखील आहे, कारण वेगवेगळ्या अभ्यासकांचे वेगवेगळे मते आहे। काही अभ्यासकांच्या मते हा ओ आहे, एक आडवा ओ एक उभा ओ, आणि त्यामुळे याला ओम म्हणतात। म्हणजे पाली भाषेमध्ये हा स्वस्तिक नसून हा ओम आहे। म्हणजे बौद्ध संस्कृतीमध्ये याला ओम म्हणतात, हिंदू संस्कृतीमध्ये याला स्वस्तिक म्हणतात। तर आपण आता तो शिलालेखाचा अर्थ जाणून घेणार आहोत। तर शिलालेख असा आहे, सिदम शिवमित लेखक पुतस। शिवमितस म्हणजे शिवमित्र, लेखक आहे हा लेखक शिवमित्र, याचा पुत्र रामनकस। आता हे बघा इथं रामनक नाव आलं। ज्याप्रमाणे आपण भीमा कोरेगावच्या स्तंभावर रामनाक
जे नाक हे जे उपपदं आपल्याला वाचायला भेटतात, त्याचा जर आपल्याला प्राचीन इतिहास अभ्यासायचा असेल तर आपल्याला शिलालेखांचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यामुळे आपण कोणाचे वंशज आहोत हे आपल्याला या शिलालेखांच्या माध्यमातून समजण्यास सोपे जाते. रामन कसं लेन देय धम्म, म्हणजे रामनाक याने येई लेणी धम्मासाठी दान दिली. त्यानंतर इथं देखील आपल्याला स्वस्तिक बघायला भेटतं. म्हणजे शिलालेखाच्या सुरुवातीला आणि शिलालेखाच्या शेवटी आपल्याला हे स्वस्तिक बघायला भेटतं. म्हणजे आपण असे अनेक प्रतीकं जर बघितले ते बौद्ध संस्कृतीमधून हिंदू संस्कृतीमध्ये कॉपी करण्यात आलेले आहे. म्हणजे बहुतेक ते हिंदूंना वाटलं असेल हे खूप चांगलं आहे, यांनी आपल्या धर्मात घ्यावं म्हणून ते प्रतीकं त्यांनी ते आपलेसे करून घेतले. तर आपल्याला यातून कळायला मार्ग सोपा होईल की स्वस्तिक म्हणजे नेमकं काय. सुरुवातीला मला पण हेच वाटायचं की स्वस्तिक म्हणजे हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. पण जर आपण बघितलं हिंदू धर्म, हिंदू हा शब्द कधी अस्तित्वात आला आणि बौद्ध संस्कृती ही कधीपासूनची आहे आणि हे लिखित पुरावे आपल्याला जवळजवळ 1800 ते 2000 वर्षापूर्वीचे आपल्याला या शिलालेखामध्ये बघायला भेटतात. म्हणजे सर्वात प्राचीन पुरावा जो आहे ओम याचा, ओम म्हणजेच हिंदूमध्ये जे स्वस्तिक म्हणतात याचा, तर आपल्याला सर्वात प्राचीन पुरावा या शिलालेखांच्या माध्यमातून बघायला भेटतो. याचा अर्थ परत तुम्हाला एकदा सांगतो. शिवमित्र लेखक याचा पुत्र रामनाक याने येईल यांनी धम्मासाठी दान दिली, याचा असा मराठीत अर्थ होतो. आपण जर मध्ये बघितलं तर इथं तुम्हाला जैनपंथी यांचं सांस्कृतिक अतिक्रमण बघायला भेटेल. कारण त्रिरश्मी लेणी अशी लेणी आहे, या लेणीवर अनेक पंथांची अतिक्रमणं आपल्याला बघायला भेटतात. ही सांस्कृतिक अतिक्रमणं आहेत. यामध्ये हिंदू धर्मांचं पण सांस्कृतिक अतिक्रमण दिसेल, शैवपंथाचं पण दिसेल, जैन पंथाचं पण दिसेल. असे अनेक अतिक्रमणं या लेणीनं सोसली आहेत. तरी पण ही लेणी तग धरून उभी आहे. आणि आत्ताच्या हल्लीच्या लेणी संवर्धन चळवळीमुळे जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे. तर आपण या शिलालेखाचं जेव्हा कधी याल त्यावेळेस हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघून हा शिलालेख वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या शिलालेखाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आणि तो सातवाहन राजा कोण होता आणि सर्वात प्राचीन लेणी काय आहे हे आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.